बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो. काल सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप आणि एक मजकूर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय आणि तीव्र प्रतिक्रिया देखील या ऑडिओ क्लिपच्या मुळे उमटत आहेत. यामध्ये ज्यांनी समोरचे कोण दीपक जाधव या व्यक्तीला दमबाजी केली, शिवीगाळ केली, ते आपल्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदादा देवरे. दादा, आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार, बोला भाई. दादा, काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात ती ऑडिओ क्लिप शेअर होते. काय नेमकं प्रकार आहे दादा? आपला आवाज त्या ठिकाणी येतोय, आपण समोरच्या व्यक्तीला. वैभव साहेब, विषय असा आहे, चनकापूर उजवा वाढीव कालवा जो आहे रामेश्वर धरणापासून झाडी धरणापर्यंत 38 किलोमीटरचा जो प्रस्तावित आहे, त्यामध्ये सध्या परसूल तलाव जो आहे 19व्या किलोमीटरला, तिथपर्यंत पाणी नेण्याची आमची मागणी आहे आणि तिथपर्यंत कॅनल क्लिअर आहे. बरोबर. 2019ला तिथे पाणी नेलं होतं. ते पाणी नेत असताना मूळ सर्व जर याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगायचं म्हटलं तर हा चनकापूर उजवा वाढीव कालवा डॉक्टर आहेर बाबा नवा मंत्री होते आणि माझे वडील विश्वासराव देवरे उपाध्यक्ष होते जेडपीचे. त्यावेळेस 97-98ला वसंतदादा कारखान्यासंदर्भात उमराण्याला खडसे साहेब आले होते, जलसंधारण मंत्री महाराष्ट्राचे. त्यांच्याकडे आमच्या परिसराने साकडं घातलं, हा कॅनल वॉक 40 वर्षापासून चालू आहे, पूर्ण करा. तर त्यासाठी खडसे साहेबांनी उमराण्याच्या सभेत शब्द दिला होता, वसाकाची निवडणूक जर तुम्ही बाबांना एक केली तर आम्ही तुम्हाला कॅनल देऊ. आणि त्यांनी शब्द पाळून 1998ला, त्यावेळेस काही सोशल मीडिया, मोबाईल, व्हॉट्सअप एवढं नव्हतं, तर मंत्रालयामध्ये जो निर्णय झाला त्याची कॉपी घेऊन रात्री 10 वाजेला उमराण्याला ते आमच्या घरी कॉपी द्यायला आले होते का चनकापूर उजवा वाढीव कालवा मी शब्द दिल्याप्रमाणे मंजूर केला. आणि ही आमच्या दुष्काळी भागाची कायमची मागणी. आमचा भाग गेल्या 40 वर्षापासून हा दुष्काळी भाग म्हणून आहे. बरोबर. गेल्या 4-5 वर्षात सुदैवाने रिटर्न मान्सून मध्ये जे पाणी पडत गेले आणि याच्यामध्ये आमच्या भागात थोडंसं पाण्याची परिस्थिती बरी झाली होती. पण या वर्षी दुर्दैवाने आपल्याकडे रिटर्न मान्सून न आल्यामुळे पाणी आलं नाही आणि आमच्या परसूल धरणामध्ये जे काही चांदवडून पाणी येतं या पाण्यावर त्या 10 गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना हे सगळं भागतं. आम्ही दरवेळी पाणी मागायला येत नाही, पण आमच्या भागात असं भासवलं जातं का केदारनाना आणि आमदार राहुल दादा हेच व आपल्या भागाला पाणी येऊ देत नाही आणि देवळातच पाणी ठेवतात. हा गैरसमज दूर व्हावा याच्यासाठी आम्ही कायम केदारनानांच्या आणि राहुलदादांच्या संपर्कात राहून त्यांनी पालकमंत्र्यांशी आमच्या 2दा मिटिंगा करून दिल्या. कलेक्टर साहेबांकडे मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये पालकमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं का टॉप प्रायोरिटी प्यायच्या पाण्याला, सेकंड प्रायोरिटी जी आहे ही जनावरांना, त्याच्यानंतर उद्योग आणि शेती. टंचाईचं वर्ष आहे, याचे परत आपले नियोजन होतील. परवाची जी बैठक झाली त्याच्यानंतर परत त्यांनी बैठका करायचं कबूल केलं आणि तिथे अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं आतापर्यंत 400 MCFT पाणी आपण याच्यातनं सोडलं चनकापूरमधून कॅनलद्वारे आणि याच्यामध्ये फक्त आपला रामेश्वर धरण भरलं आणि थोडंफार एक 8-10 दिवस आमच्याकडे पाणी आलं, पण बाकी सगळ्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतोय. तर आम्ही याच्यामध्ये काय सांगितलं त्यांना सगळ्यात महत्वाचं का परसूल धरणापर्यंत कॅनल पोहोचू द्या, मध्ये कोणीही कॅनल फोडू नका. आम्ही दैवडला पहिले उमराण्याला मार्केट कमिटीत मिटिंग घेतली, पालकमंत्री महोदय, आमदार साहेब, अधिकारी सर्व आले होते. त्यानंतर 15 दिवसांनी दैवडला मिटिंग घेतली. दैवडला सगळ्या 12 गावचे लोक जमवले. प्रत्येकाला आम्ही आश्वासन दिलं टेलला पाणी येऊ द्या, रिटर्न येताना प्रत्येक गावाला आपण प्रत्येक गेटला 1-1 दिवस पूर्ण फुल पाणी देऊ. बरोबर. सर्वांनी कबूल केलं. पण यामध्ये काय झालं, जे विजू नानांनी सगळ्या क्लिप व्हायरल केल्या, त्या विजू नानांचा इंटरेस्ट काय तोच आम्हाला कळत नाही. त्यांचा तिथे जो शेतीचा कॅनल आहे हा कॅनल त्यांनी 3 दिवसापूर्वी सोडून घेतला आणि कॅनलला 1 फुटाने पाणी कमी झालं, पाणी पुढे सरके ना. कलेक्टर साहेबांच्या मिटिंग मध्ये चर्चा झाली आणि विजू नानांना सांगितलं का शेतीचा प्रश्न हा तुमचा केव्हाही सुटेल. आज 95% कॅनल असला, धरण असलं तरच आमच्या कॅनलला पाणी येतं आणि तुमच्याकडे 60% जरी धरण राहिलं तरी सुद्धा शेतीच्या कॅनलला पाणी जाऊ शकतं आणि आवर्तनाचं पाणी तुम्हाला चनकापूरवरून तुमच्यापर्यंत रामेश्वरपर्यंत नेहमी येणार आहे. पण आजची जर संधी गेली आमची तर प्यायचा प्रश्न उकणार आहे.
आणि उमराण्याची आणि त्या 12-14 गावांची परिस्थिती अशी आहे का इथे आजच टँकर चालू आहे आणि परत टँकरने आणायचं म्हटलं तर चनकापूर किंवा गिरणा डॅमशिवाय पर्याय नाहीये. निश्चित दादा, त्यावेळेस रामेश्वर मधून पाणी सुद्धा उचलणं शक्य होणार नाही. तर आमची एकच मागणी का तुम्ही हे करा. आणि हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येक गावात मिटिंग घेतल्या होत्या आणि तो दीपक जाधव जो आहे त्याच्याशी सुद्धा मिटिंग झाली होती. त्या गुंजाळवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, आप्पा शेठ, बापू शेठ ही सगळी मंडळी 5-50 लोक, रिटायर्ड इंजिनियर गुंजाळ साहेब, गावात पण मिटिंग झाली. तिन्ही मिटिंगांना ठरलं, यांनी कबूल केलं. तरी सुद्धा त्या दिवशी रात्री त्या दीपकने जे केलं त्याचं शेत तिथं कॅनलच्या जवळच आहे. आणि दीपक माझ्या अतिशय जवळचा आहे कार्यकर्ता. दीपक हा माझ्या मुलासारखा आहे आणि त्याला जे काही 2 शब्द आम्ही बोललो असू ते मुलाच्या नात्याने मी त्याला बोललो. म्हणून बुवा त्याच्यावर हात टाकला किंवा काही केला असं नाही. पण ह्या मंडळीला काही लोक हे लावून देतात आणि कारण नसता मोठ्या पुढाऱ्यांना बदनाम करायचा याच्यामध्ये प्रयत्न निश्चित दादा, तुमची तळमळ आहे की परसूल धरणात पाणी यावं आणि त्या संपूर्ण तिकडच्या गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न फक्त परसूल मध्ये शेतीचा अजिबात विषय नाही. निश्चितच तुमची तळमळ ही आम्हाला देखील मान्य आहे. तिकडे भीषण परिस्थिती आहे पाण्याची आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी सर्व तिकडचे लोक, तुम्ही असाल, सगळे लोक यासाठी प्रयत्न करतायत. मात्र दादा, काल जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, आपण त्या व्यक्तीला समजून सांगितलं असतं. अशा असलीच भाषेत तुम्ही मला गुंजाळवाडी गावामध्ये एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. याच्याबद्दल माझी तसा भावना नव्हती, विषय नव्हता. गुंजाळवाडी गावचे जे सरपंच आहेत, उपसरपंच, पोलीस पाटील, आप्पा शेठ, बापू शेठ आणि इतर सर्व मंडळी, रिटायर्ड पीडब्ल्यूडीचे इंजिनियर गुंजाळ साहेबांनी 50 गावातले लोक आम्ही एकत्र मीटिंग मध्ये सुद्धा या दीपकला समज दिली होती. मी त्याला तेव्हाही सांगितलं, तू माझ्या मुलासारखं चुकीचं काम करू नको. त्या गावातले आणखी 2 मुलं होते, यांच्यावर केसेस झाल्या होत्या. आम्ही PI साहेबांना सांगून त्या मागे घेतल्या. बरोबर. आणि दीपकला जे काही 2 शब्द कमी जास्त आपण बोललो असो, मुलाच्या नात्यानेच मी बोललोय. माझा काही वैयक्तिक त्याच्याशी आकस नाही म्हणून आम्ही त्याला खरोखर मारहाण केली का काही असा विषय नाही. पण दैवडची मंडळी जेव्हा पाटावर रात्री राखण्याला जाते तर ह्या 5-50 लोकांनी जे तिथं जमले होते त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांना तिथून हाकलून दिलं. काही त्याच्यात समाजकंटक दारू पिलेले असतील. बरोबर. आणि याच्यातनं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याला समज देण्याच्या उद्देशाने आपण प्रत्यक्ष काही गोष्टी सांगू शकतो. फोनवर 2 गोष्टी माझ्याकडनं वाढवा बोलल्या गेल्या असतील, मी मान्य करतो चूक माझी. पण याचा अर्थ असा नव्हता का त्याच्याने त्याला त्रास द्यायचा आहे. त्याला त्रास द्यायचा असता तर खरोखर त्याच्यावर केस करून आणि त्याला आपण अडचण केली असती. पण त्या गोष्टी आम्ही केल्या नाही. त्याचा कुठलाही येतो नाही आपला. आणि त्याच्यात एक वाक्य तुम्ही वापरले की तू दैवड येथे कसा येतो, तुझे कंबरडे मोड. काही कोणी कोणाला अडवू शकत नाही. उद्या मला जर कोणी सांगायला लागलं तू रामेश्वरला कसा येतो, देवळ्याला कसा येतो. ते सुरगाणा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय. आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. मग आम्हाला जर कोणी उद्या असं म्हणलं तू माझ्या गावात कसा येतो, हे तात्पुरते बोली भाषेची चूक आहे ती. आणि तसं काही नाही, तो माझ्या मुलासारखा आहे, त्याला मी माझ्या हाताने सगळ्या गोष्टी त्याची लाईन लावून देणार आहे. उलट त्याचं करिअर बर्बाद होऊ नये म्हणून त्याच्यावर केस पण आपण केली नाही. असं कुठलंही करण्याचा हेतू नाही. पण हे जे काही तालुका पुढारी आहे हे कारण नसताना आमदारांना केदारनाथाला बदनाम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने व्हायरल करतात. तुम्ही वापरलंय ना दादा की त्या केदा आयर आणि राहुल आयरांच्या पाठीमागे लागतो नेमकं याच्यात. नाही म्हणजे गोष्ट अशी होते, दाखवताना काय दाखवलं जातं, तो केदारनाथाचा कार्यकर्ता आहे, तो राहुल दादाचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या मागे लपून ह्या गोष्टी करतात हा वापरण्याचा उद्देश होता याच्यामध्ये. म्हणून बघ केदारनाथ काही करतात असं नाहीये. पण काय होतं, खाली प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी माहीत नसतात वैभवजी. आणि लोक त्याचा अर्थाचा गैरअर्थ करतात आणि कारण नसताना त्या 2 नेत्यांची बदनामी होते. आणि ही करून देण्याचाही काही लोकांचा वैयक्तिक इंटरेस्ट असतो, तो काही होऊ नये. आणि म्हणून मी त्याला ते सांगत होतो का तू त्यांच्या मागे लपून आणि तुझं स्वतःच वेगळं काम करायचं आणि त्यांना बदनाम करायचं हे करू नको. असा माझा त्याचे सांगण्यामध्ये उद्देश होता. नक्कीच दादा, तुम्ही प्रबंधभूमीशी संवाद साधून आपला नेमका काय प्रकार घडलेला होता याबाबत खुलासा सादर केला. यापुढे देखील आमची देखील अपेक्षा आहे की त्या ठिकाणी मला सुद्धा वैभवजी आम्हाला खूप आनंद आहे, पुरवठा व्हावा आणि तिकडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा, आपल्या प्रयत्नांना यश यावं ही देखील आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 मिनिटं वैभवजी, मला परत एक गोष्ट ऍड करायची आहे. मी खरोखर तुमचा आभारी आहे का तुम्ही मला
माझं बाजू मांडायला संधी दिली, कारण एकतर्फी गोष्टी होऊ नये. निश्चित तशीच माझी तुम्हाला विनंती आहे का तुमचा जिभाऊ भारती म्हणून आमच्या उमराणे परिसरातला एक वार्ताहर आहे, निश्चित त्याला पण सांगावं त्या 12 गावांची काय परिस्थिती आहे, याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्याची पण एक बातमी लावायला सांगावी, अशी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो. आणि लोक जनतेपुढे तुम्ही खऱ्या गोष्टी नेतात आणि जनतेला नक्कीच. सर्व गोष्टी अवगत करतात, याबद्दल मी प्रबंधभूमीचा आभारी आहे साहेब. नक्कीच दादा, धन्यवाद प्रबंधभूमीशी संवाद साधल्याबद्दल. ओके, थँक्यू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.